मायसेल्फ मयुरेश आणि मी तुम्हाला प्री मार्केट अनालिसिस का केलं पाहिजे प्रत्येक जे ट्रेड करतात त्यांनी हे सांगणार आहे. म्हणजेच प्री मार्केट अनालिसिसचं इम्पॉर्टन्स सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. का केलं पाहिजे? तुम्ही ऑन द स्पॉट डिसिजन घेऊ शकतायसा. ठीक आहे. जो समजा आज मार्केट बंद झालंय, कूलिंग पिरियड आहे आणि दुसऱ्या दिवशी मार्केट ओपन होते. त्या कूलिंग पिरियड मध्ये तुम्ही 10-15 मिनिटं अनालिसिस करून ठेवलंयसा, लेवल ड्रॉ केलायसा की मी ह्याच्यावरती बाय करणार, ह्याच्या खाली सेल करणार, ह्या रेंजमध्ये मी काहीच नाही करणार. प्लॅन झाला तुमच्याकडे एक. मग तुम्ही तिथे डायरेक्टली दुसऱ्या दिवशी हे केलंसा, अनालिसिस केलंसा कूलिंग पिरियड मध्ये आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही डायरेक्टली मार्केटमध्ये आलासा तर तुमच्याकडे प्लॅन आहे तो तुम्ही एक्झिक्यूट करू शकताय. पण ज्या कूलिंग पिरियड मध्ये तुम्ही काहीच नाही केलंसा अनालिसिस, डायरेक्टली दुसऱ्या दिवशी येतायसा मार्केट ओपन झाल्या तर तुम्ही तिथं काय होणार आहे, ऑन द स्पॉट डिसिजन नाही घेऊ शकत. तुम्ही फ्रीज होणार की काय करायला पाहिजे, कन्फ्युज माइंड न राहणार, डबल माइंडेड राहणार. ठीक आहे. आणि तुम्हाला असं नंतर जी मूव्ह झाली ना, मूव्ह झाल्यानंतर कळणार की ही लेवल इम्पॉर्टंट होती, तिथे जास्त एसएल होते, तिथे जास्त वेळ मार्केट कन्सॉलिडेट झालं, इथनं आपल्याला एक मूव्ह मिळणार होती. पण प्री मार्केट अनालिसिस नव्हतं माझ्याकडे, म्हणून माझी ही मूव्ह मिस झाली. ठीक आहे. आणि नंतर कळते तुम्हाला ते. मग ह्याच्यासाठी उपाय काय आहे की प्री मार्केट अनालिसिस केलं पाहिजे. परत अनेक पॉइंट सांगतो तुम्हाला. प्रॉपर एक्झिक्युशन तुम्हाला प्रॉब्लेम नाही देत जर प्री मार्केट अनालिसिस केलं असलं तर. ती तुम्हाला माहिती आहे की ही लेवल आहे, ह्याच्यावरतीच मी बाय करणार, ह्याच्या खाली सेल करणार आहे, ह्या रेंजमध्ये मी काहीच नाही करणार. झालं. जेव्हा तुमची ती लेवल निघत्या तेव्हा तुम्ही काय करताय, प्रॉपर एक्झिक्यूट करताय. कारण का तुम्हाला माहिती आहे की ही लेवल आहे, मला इथे बाय करायचं होतं, ही लेवल आहे, इथं मला सेल करायचं होतं आणि मी ते सेल करतोय. म्हणजे सेल करायला तुम्ही चालू करताय. एवढंच आहे प्री मार्केट अनालिसिस मध्ये. जर करत नसला तर ह्याच्या सगळं अँटी होणार आहे की तुम्ही कन्फ्युज राहणार आहे, डबल माइंडेड राहणार आहे, फ्रीज राहणार आहे आणि प्रॉपर एक्झिक्युशन नाही करू शकणार आहे. ठीक आहे. तर हे जर केलं तर हे 4 पॉइंट कमी झाले तर भाई तुम्हाला एंट्री करताना काही प्रॉब्लेम देणार नाही. ठीक आहे. आणि हे कसं करायचं हे मी तुम्हाला सांगतो. प्री मार्केट अनालिसिस कसं करतात. आता प्रत्येकाचा अनालिसिस वेगवेगळा असू शकते. कोण बुलिश असू शकते, कोण बेरिश असू शकते. पण हे प्रत्येकाला लागू होते की ट्रेंड ओळखायला यायला पाहिजे. ट्रेंड ओळखणं म्हणजे बुलिश ट्रेंड आहे का बेरिश ट्रेंड आहे हे चार्ट वरती ओळखणं यायलाच पाहिजे. ठीक आहे. आणि मग तुम्हाला त्याला अटॅच पॉइंट काय येतोय की विथ ट्रेंड असाल, म्हणजे समजा आता बेरिश ट्रेंड चालू आहे तर विथ ट्रेंड बेरिश झाला आणि अगेन्स्ट ट्रेंड बुलिश झाला. ठीक आहे. मग ह्याच्यानुसार क्वांटिटी मारायची असत्या की विथ ट्रेंड फुल क्वांटिटी मारायची असत्या आणि अगेन्स्ट ट्रेंड हाफ क्वांटिटी मारायची असत्या. म्हणजे मी नुसतं हे सांगायला लागलोय. जर तुम्ही रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग जर माहिती असेल तर हा रूल तुम्ही वापरू शकताय. ठीक आहे. एवढं सांगालोय या व्हिडिओमध्ये. दुसरं काय नाही आहे. म्हणजे असं मी डिस्क्लेमर देतो की बायिंग सेलिंग काय सांगत नाही मी. फक्त मी रूल सांगायला लागलोय की विथ ट्रेंड फुल क्वांटिटी मारू शकताय. माझा रूल आहे तो. ठीक आहे. आणि अगेन्स्ट ट्रेंड हाफ क्वांटिटी मारू शकतोय. मी मारतोय. ठीक आहे. आणि हे एक एज देऊन देते ट्रेडिंग मध्ये. ठीक आहे. एवढंच आहे या व्हिडिओमध्ये. दॅट्स इट.